नमस्कार मित्रांनो, मी श्रवण पवार मराठी एसपी मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे. वाजलेत किती 9:16. खूपच उशीर झालाय. काय आता राव, असंच चालणार आता. काय 9 आणि 10 नाश्ता सीएनजी सगळं झालेलं आहे. सीएनजी काल झालेले 300 भरले. तर टार्गेट काय काल सारखं सेम टार्गेट मध्ये काय फरक नाही पडणार. पण मला काल वाटलं नव्हतं की होईल. मला असं वाटलं 1300 होईल. मर करत 1300 किंवा 1000 होईल असं वाटलं होतं. कारण माझं काम 1 महिन्यापूर्वी असं चालू होतं. पण काल चांगलं काम झालं. का झालं, प्लस पॉईंट हे होतं की मी जरा थोडा लांब गेलतो. लांब गेल्यामुळे चांगलं काम झालं. तर बघूया आज काय होतंय काय नाही. तर भेटूया पहिल्या ऑर्डरला. आय होप आज बी असंच काम. मित्रांनो, वाजलेत किती ते सांगतो. 12:42 झालेत. आतापर्यंत टोटल 600 रुपये झालेत. कसे काय ते सांगतो मी. पहिली ऑर्डर आपल्याला स्वागतला पडली. तिकडनं लगेच दुसरा कस्टमर भेटला. स्वतःहून चालून आला. मीटरने म्हटलं देवच पावला. असं स्वतःहून चालू आलं की जरा बरं वाटतं. आणि तिकडनं मला वाटतं त्यांना मी स्टेशनला सोडलं. तिकडनं स्टेशन प्लॅटफॉर्म 6 नंबरवरनं एक कस्टमर भेटलेले. त्यांना बी प्रत्येकाला मीटरने नेले. पण त्यांचं म्हणणं असं होतं की नाही मीटरने असं नाही. तसं लास्ट टाइम मी गेले तर तेव्हा नाही का पैसे खूप वाढलेले. मी त्यांना म्हटलं ते तुम्हाला लांबनं नेलं असेल त्यामुळे तसं झालं असेल. असं काय होणार नाही म्हटलं. तुमचा डिस्टन्स 10 किलोमीटरचा आहे. 17 आहे पर किलोमीटर. तर 170 रुपये होतील. 170 रुपयाच्या वर गेले तर तुम्ही मला बिंदास बोला म्हटलं. आणि 170 रुपयेच झाले, जे की 10 किलोमीटर बरोबर होतं. सिग्नल वगैरे काय लागत नाही. तर काही लोक असतात लोकांना घडवतात. जेवण झालं की ढेकरते तुम्हाला. तर काही लोक असतात असे घडवतात. तर आपण त्यांच्यापासून सावध कसं राहायचं, तर आपण गुगल मॅप लावायचं आणि बघायचं आपण की रूट कुठला नाही. आपण सांगायचं मीटरने गेलो ना, आपण सांगायचं की दादा ह्या रूटने गेला, त्या रूटने गेला. तर बसताना सांगायचं ह्या रूटने जायचं, ह्या रूटनेच गेलं पाहिजे. ते ओके म्हणतात, मला काय प्रॉब्लेम नाही. आणि कस्टमरने सकाळी काय बोललं नाही मला तसे ह्या रूटने घ्या. पण मला जे गुगलला दाखवलं त्या हिशोबाने नेलं आणि 170 रुपये भरले 10 किलोमीटरचे. तर सांगायचं एवढंच आहे की हे शॉर्ट व्हिडिओ मी बनवलं. मी तेच रिपीट करतो कारण कसं आहे, कोण शॉर्ट बघतो कोण लॉंग बघतो. म्हणजे दोन्हीकडे सांगितलंय. सांगायचं एवढंच आहे की मित्रांनो, लुबड्याचे धंदे बंद करा. तुमच्यामुळं कसं आहे, बाकी जेन्युइन लोक जे काम करतात ते इमानदारीने त्यांचं नाव खराब होतंय. आणि लोक एक तर मीटरने येत नाही, बळबळ कसं करून येतोय आम्ही. तर येऊ द्या. आणि सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी मीटरनेच नाही. बाकी आत्तापर्यंत 600 रुपये आले. हां, तिकडनं मग त्यांना कुठं सोडलं मी, कुठं सोडलं आठवण आहे. तिकडनं 10 किलोमीटर सोडलं. मला वाटतं अजून 2-3 कस्टमर झाले, ते आठवण आहे. आणि आत्ता लास्टवाला कस्टमर मला वाटतं एरोडाच सोडला. आता मी एरोडा ITNSTचे येत आहे. आणि टोटल 600 रुपये खूप चांगली गोष्ट आहे. पण माझ्या अंदाजे आत्तापर्यंत 1000-1200 रुपये व्हायला पाहिजे. पण ठीक आहे, आता उशीर झाल्यावर काय होणार. 9ला आलता आपण काहीतरी 9-10 लईच उशीर आला. 2-3 तासात काही होणार. बघायला गेलं तर खूप चांगला व्यवसाय झाला. आणि जर सकाळी 6-7ला आलो असतो ना, आतापर्यंत 1200-1300 रुपये झाले असते. तर सांगायचं एवढंच आहे की बरेच लोक म्हणत असतात धंदा नाही. तर मित्रांनो, धंदा आहे. सकाळी लवकर येत जा. माझं पाटण दुखतंय आणि शूट एडिट करत असतो. ते मला एडिट करायला वेळ लागतो. त्यामुळे रात्री झोपायला लेट होतं. त्यामुळे सकाळी उठायला लेट होतं. तर तुम्ही जर शूट एडिट नसेल करत असाल आणि फोकस तुमचं फक्त रिक्षावर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. असंच असायला पाहिजे. तर जास्तीत जास्त लोकांनी सकाळी येत जावा. सकाळी 4-5 वाजता हवा व्यवसाय चांगला असतो. 12 वाजेपर्यंत 1000-1200 रुपये होतात. मग जेवून घरी झोपा. संध्याकाळी 4-5 वाजता या. संध्याकाळी 4-5 वाजता 7-8 वाजेपर्यंत काम करा. परत 1000-1200 रुपये होतात. 2000 रुपयाचा धंदा बाई कुठं गेला आहे. CNG जाऊन 300 रुपयाचा CNG लागतो. 2000 रुपये साईटला उरतो. सगळं जाऊन 2000 रुपये. अजून काय पाहिजे मित्रा तुला. बाकी तुझी इच्छा. काम जर नसल, आणि मी हे बी सांगितलंय, पुन्हा सांगतो, IT इंडस्ट्रीतले बरेच लोक आहेत की जे सॅटर्डे संडेला कॅब चालवतात किंवा रिक्षा चालवतात, कॉर्पोरेशनवाले हे ते. तर तुम्हाला एवढा पगार आहे मित्रांनो, कशाला बस रिक्षा आणि हे ते घेताय. काय पोलीस लोकांकडे बे आहेत बरं का रिक्षा. पोलीस मित्र, तुला सरकारी नोकरी रे. मला सरकारी नोकरी असते तर बाई मी कशा रिक्षा चालवली असते. तर सरकारी लोक असो किंवा मोठे कोणीही असो, रिक्षा घेऊन पैसेवाले लोक, बरेच लोक असे नाही का हप्त्याने, म्हणजे 200 रुपये भाडं, 300 रुपये भाड्यात चालू आहे आजकाल. भाड्याने देतात. तर असं करू नका. ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच करू द्या. कारण कसं आहे, बाहेरनं आलेले लोक असे मग विदाऊट परमिट असतात. ते बी काय करतात, असे 200 रुपये शिपने घेतात. आणि शिपने देणाऱ्या माणसाला एक रूल आहे
की बाबा तो पहिलं त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि बॅच बिल आहे का नाही ते बघ. पण ते बघत नाही, परमिट आहे का नाही ते बघत नाही, त्याला डायरेक्ट देऊन टाकतात. गाडी झालं मग नंतर कळतं की ती पोलिसाची गाडी, सरकारी माणसाची गाडी, मग सेटिंग लावून काढली जाते. हे माझ्या डोळ्यासमोर झालेली घटना आहे, त्यामुळे मी सांगतोय. तर ते मध्ये मध्ये आलतं बंद होणार आहे की जे सरकारी किंवा मोठे मोठे कंपनीत कामाला आहेत त्यांच्याकडून त्यांना रिक्षा आणि कॅब अलाउ करणार नाही. पण ते अजून हे झालेलं नाही आहे, 100% झालेलं नाही, पण ते होणार आहे. तर आणि मला वाटतं तरी झालं पाहिजे. कारण कसं आहे, माझ्यासारखे जे 100% रिक्षावरच अवलंबून आहेत गरीब लोक, त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्ही जर मोठ्या मोठ्या लोकांनी जर रिक्षा सगळ्यांनी काढून ठेवले, मग कोणी येऊन रिक्षा चालवणार, मग आमच्या सारख्यांनी काय करायचं असं होतं ना. मग धंदा कमी पडतो, इथंच धंदा हे होतं. त्यामुळे जे इमानदारीने फुल टाइम काम करतात, हे पार्ट टाइम करणारे येतात मध्येच, आणि कंपनी बी काय करते त्यांनाच देते ऑर्डर. जे नंतर उशिरा येतात किंवा नवीन लोक आहेत त्यांना देतात ऑर्डर. मला सांगायचं एवढंच आहे की असं करू नका. तुमचा व्यवसाय पाहिजे, तुमचं घर चाललंय नाही चालू दे. तुम्हाला करायचं तर दुसरा बिझनेस करा, एखादा हॉटेल बिटेल खोला. असं मोठा विचार करा रे, छोटे विचार नका करू. रिक्षा, कॅब हे खूप छोटे छोटे धंदे, जरा मोठा काहीतरी विचार करा. ह्याच्यात कसं आहे, पोटावर एक दिवस नाही केलं तर दुसऱ्या दिवस उपासमारी होते आमची, असं होतं. त्यामुळे आम्हाला रोज रिक्षा चालू नाही. आणि तुम्ही तर असं हे करायला लागलं मग कसं व्हायचं, उपाशी राहू आम्ही, असं होईल. तर जे 100% ह्याच्यावर ज्यांचं घर चालू आहे त्यांना हे काम करू दे. आणि ज्यांच्याकडे ऑलरेडी घर आहेत त्यांनी रिक्षा घेऊ नका, किंवा विचार करत असेल तर घेऊ नका. आणि जर तुमच्याकडं काम नसेल तरच तुम्ही रिक्षा किंवा कॅब घ्या. आणि कॅब घ्यायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो रिक्षाच घ्या. धंदा बघा कसा आहे कसा नाही, चांगला आहे. मी असं म्हणत नाही नाही, पण एक रिक्षा घेतली की तुम्हाला थोडाफार अंदाज पडेल. 1-2 वर्ष चालवायची रिक्षा आणि मग नंतर कॅबकडे वळायचं, किंवा डायरेक्ट कॅब घेतली तुमची इच्छा. पण डायरेक्ट तो खूप मोठा फटका आहे. एवढं मोठं कर्जबाजारी होण्यापेक्षा पहिले रिक्षा घ्या, रिक्षा फेडायचा विचार करा की तुम्हाला जमतंय का नाही. रिक्षा घ्यायला लोनवर फेडणं अवघड झालंय सगळं आजकाल. पण धंदा केलं तर आहे, रोज 2,000 रुपये कमवू शकतोच, महिन्याला 60,000 रुपये. अजून बी लोक म्हणतात की रिक्षा घेऊ नका, असं करू नका, तसं करू नका, रिक्षा धंदा नाहीये. मला भाऊ आता या दिवाळीला 3 वर्ष होईल. पुढच्या महिन्यात दिवाळी, ह्या महिन्यात दसरा आलाय, महिन्यावर दिवाळी आली. सांगा, 3 वर्ष होत आले, रोज 1,000-2,000 करतो मी. आता मी उशीर आलो म्हणून आता 1,000 होईल. परवा काल 1600 आले, अजून थोडं वेळ केला 2,000 झालंच असते साहजिक आहे. आणि 13वा तर टायर आपलं पंक्चर झालं ना तेव्हा. तेव्हा तर भाऊ 2,000 व्हायला चालते. 1,000 रुपये झालते 12 वाजेपर्यंत. म्हणजे होतं, केल्यावर होतं, फक्त करणारा पाहिजे. आणि तसं मी 6ला आलतो, मी तुम्हाला 4लाही म्हणतो. 4ला आलो अजून जास्त धंदा आहे. तुम्हाला चालेल 4ला कुठं धंदा असतो. 4ला असतो स्वारगेटला असतो, कात्रजला असतो, स्टेशनला असतो. जिथं ट्रॅव्हल इंडस्ट्री, ट्रॅव्हलचा धंदा हा सकाळ 7 वाजेपर्यंत, 4 ते 7 वाजेपर्यंत ट्रॅव्हल, जिथं गाड्या थांबतात तिथं जाऊन काम करायचं. कोण ना कोण भेटतंच. आणि 7 नंतर ना ऑफिस, शाळा. 12 वाजेपर्यंत 4ला जायचं घरी निवांत फ्री. बस ह्याच्यापेक्षा काय जास्त सांगू शकतो. तर आतापर्यंत टोटल 600 आहेत. आपल्याला अजून 1,000 रुपये झाले तरी देव पावलं म्हणायचं होईल. आपण तेवढा वेळ दिला पाहिजे. माझा जरा मानकीचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे, त्यामुळं जास्त वेळ देत नाही. तरी आय एम गिविंग माय लेवल बेस्ट. आणि भाऊ काय होतं का नाही, आपल्याला भाऊ जास्त हे आशा नाही आता पहिल्यासारखी. पहिले होतील, पहिले 3,000 रुपये कमवले दिवसाला. गेले ते दिवस राहिले ते आठवण्यात, काय विषय नाही. पण आत्ता या क्षणाला असा विषय की 1,000 रुपये झाले ना CNG जाऊन, 300चे CNG भरले. आता 1,000चं म्हणलं तर 2 दिवस चालते मला CNG. म्हणजे 150 रुपयाचं CNG, 1200 रुपये झाले. चला रोज 1200 रुपये झाले तर लय झालं. तर आत्ता पण 600 झाले, अजून 600 रुपये करून घरी गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही मला. तर चला भेटूया. जेवण झालेले, आता चालू करूया आणि बघूया कुठली ऑर्डर पडते कुठली नाही. आय होप लवकरात लवकर 100चीच ऑर्डर उचलायची, जास्त पळापळ करायची नाही. 100च्या 6 ऑर्डर मारला, 1200 झाले घरी. तर मूड असेल तर 1500 बी करू, अजून मूड असेल तर 2,000 रुपये बी जाऊ, काय प्रॉब्लेम नाही. पण करू 600 तर नॉर्मली करावंच लागेल. तर चला जाऊ नेक्स्ट ऑर्डरला आणि बघूया काय होते डान्सर. ऑर्डर मारत आपण आपले वाजले 3:50, म्हणजे 4 बिने वाजले. आणि घरी आलोय म्हणून असं वाटतं तर घराकडे जाऊ. नाही तर कुठे आपल्या सिरीज आहे बालाजीनगर बस स्टॉपचे, ते बालाजीनगरचा बस स्टॉप. आणि कळ नाही काय करू. किती आले, 1,001 रुपये झाले असतील अंदाजे. 50 सेकंड तिकडे 1,000 तर
अजून 200 तरी झाले पाहिजे सीएनजी साठी किंवा करू शकतो. पण इकडं आलोय की अजून असं वाटतं घरी जावं. काय काय कळणार काय करावं. करू जाऊ दे घरी जाऊन तरी काय करणार. किती वाटत 3 अकाउंट 4 बिन वाजले. 4 जरी धरलं तरी 10 मिनिटात नाही पडले तरी बघू. केलं तर एंडला टाकत नाही तर 1000 रुपये झाले. तर आजचा ब्लॉग इथं सेंड करूया कारण खूप मोठा ब्लॉग होतोय. एडिटिंग आणि अपलोडिंग करायला खूप त्रास होतोय. त्यामुळे बघू जर पडले तर इथले तर 3-4 ऑर्डर मारल. 200 रुपये सीएनजीचे काढाल पैसे. काय पडली ऑपोजिट डायरेक्शनला पडते असं होतंय. ऑर्डर नाही असं नाही ऑर्डर आहेत पण आपल्याला जिकडं पाहिजे तिकडं नाही पडत. सगळं आपल्या हिशोबाने होत नाही साहजिक आहे. आणि त्यामुळं जिकडं पडेल तिकडे जायला लागतंय. आपले टार्गेट तिकडं कम्प्लीट होईल तिकडनं मग आपल्या घराकडे बघायचं. पडले तर पडले नाही तर नाही. तर माझं टार्गेट अजून झालेलं नाही. मला अजून 200-250 रुपये कमी पडतात. ते 200 जरी झाले तरी भरपूर झाले. तर मी थांबणार आहे 200 रुपये करणार आहे आणि मग घरी जाणार आहे. जर केले तर मी एंडला टाकल नाही तर नाही उद्या कव्हर करू. काय फरक नाही पडत कारण 3 कांड्यात आणि उद्या सीएनजी 3 कांड्यावरच काम करायचंय. त्यामुळं काही विषय नाही. 1000 जरी झाले बस झाले. सीएनजीचा खर्च उद्या काढू. तर चला भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत शुभरात्री. बाय.